मला दादा की नाही का ही गुळाचा चहा पित नाही, तर हिला नाही का बोलला की नाही का साखरेच्या चायसाठी स्पेशल बनवलाय तिला. ह्याला कांदे कोण दिले एवढं खाते कसं मला फायनल केलंय हा रिया. गुड आफ्टरनून, नमस्ते आणि जय श्रीराम. कसे आहात तुम्ही? व्हिडिओची स्टार्टिंग आज खूप दिवसानंतर केली म्हणून हे सगळ्याचं काही नाही, हालच एकदम म्हणे का हसायला लागले. आत्ता स्टार्टिंग करते आणि वर आमचे पेपर चालू आहेत कम्प्युटर क्लासचे TAचे, तर हे सगळे आता अभ्यास करायला लागले. सगळ्यात अभ्यास मुलगी रिया. रिया डान्स बोला काय तुम्ही कशाला मुळे हसून देऊ? इथं एक्झाम चालू आहे, इथं आमच्या सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे एक्झामचं आणि हिला ब्लॉगचं ही ब्लॉग काढते एवढं टेन्शनमध्ये सुद्धा. मग मी एवढे दिवस ब्लॉग स्टार्टच नाही केला ना, म्हणून मी आता स्टार्ट करते. कशा आहात तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असते नाही का. आता माझं डोकं फिरले, मला काहीच कळलं गेलं मी काय बोलते. तर आमचं एक्झाम चालू आहे, काल 2 एक्झाम झाले. त्यातनं खूप टेन्शन होते, आम्हाला प्रोजेक्ट्स वगैरे सांगितले होते म्हणून काय ब्लॉग स्टार्ट नव्हता केला. मग आज स्टार्ट केला आणि एक गुड न्यूज आहे जे की तुम्हाला सांगायची, जे की मी थोडी लेट सांगते. 26 तारखेची जी गुड न्यूज आहे, म्हणजे सांगते तुम्हाला काय गुड न्यूज. डायरेक्ट तुम्हाला भेटवते नाही तर डायरेक्टली आज येणार आहेत ते घरी डायरेक्ट. तर तुम्ही काही वेगळा विचार नका घेऊ, तुम्हाला सांगते मी काय येते. आणि आता एक्झामची तयारी चालू आहे. आमचा आज 3rd आणि 4th पेपर आहे आणि मग उद्या एक दिवशी पेपर आहे 2, बस 6 पेपर आहे. मग 2 तारखेला आमचा सँड ऑफ आहे. त्या दिवशीचा पण चांगला ब्लॉग येणार आहे आणि हा वाला एक ब्लॉग थोडा लेट काढला कारण आता ते पूर्ण प्रोजेक्टचे वगैरे थोडंसं त्याच्यामध्ये नादात ते मग नाही का काढते ते विसरून जातं सगळं. कसं काय बोलते मलाच कळायला गेले वापरा जेव्हा. चला आता अभ्यास करते, डायरेक्ट पेपर वगैरे मग जाताना तुम्हाला भेटते, मग बोलते परत पेपर आल्यावर सुटल्यावर. आज कोणता पॉवर BIचा आहे आणि SQचा पेपर आहे आमचा. आणि काल होता टॅब्ल्यूचा आणि पायथनचा पेपर होता काल. माझी बडबड खूप झाली. चला अभ्यास करते, थोड्या टाईम नंतर भेटते. चला बाय. अभ्यासू मुली तिन्ही पण सगळ्यात जास्त डोकं हिलाय. ती आमची ब्युटी क्वीन. हे ब्युटी क्वीन बेल छान आहे. काय माहिती कधीपासून. हा हे समजून घ्या आता ह्या क्षणापासून. छान दिसते आज, छान दिसते पण आज बेल्ट वगैरे एकदम. तिला बेल्ट खूप आवडतो म्हणून ती बेल्ट लावते. कधी कधी येतोय बड्डे तुझा? ओके. बघा सगळ्यात अभ्यास पाठात जर चालू हिचं करू द्यायचं. आणि तिथं 2 जणी बसले, प्रिया आणि रेणुकाताई बसले. हे आमचे मंदिर छोटूसा. हॅलो गाईज, पायलचा ब्लॉग आहे. तुम्हाला आम्ही याच्यामध्ये पायलचं आहे ना तोंड दाखवतो. तिच्या तोंडाला काहीतरी लागलंय पण ते तिला माहिती नाही आहे, तर तुम्हाला आम्ही दाखवतो तिच्या तोंडाला काय लागलं. हाय पायल. आम्ही समजू पेपर देऊन आताशी आलोय पण काय वाट लागणार आहे. त्रास खूप वाईट गेले माझा. साक्षी, पायलच्या गालाला पावडर कोणी लावली? मी नाही लावली. काय पण सांगत राव, हे खोटं आहे. ब्लॉग मध्ये सगळं स्पष्ट दिसतंय, खोटं बोलताय तुम्ही. पावडर पण लावली ग लागली पावडर. माणूस सगळे आम्ही चहा प्यायला चाललाय नाही रे मॅडम. मेरे मॅडम आमचा पेपर वगैरे झाले. आज 2 पेपर झाले आमच्या. त्यांचे बाकी आहेत नेहरू मॅडम. त्याचे संध्याकाळी खूप टेन्शन मध्ये आहे आता. काय सांगणार आहे की काय आन्सर आहे. नाही अशा प्रकारे मी संध्याकाळी असं काहीच नाही. नाही 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 हे नाही होणार, हे नाही होणार. तर खूप टेन्शन आता आहे माझ्या मागं. बघा माझ्या चेहऱ्यावर मेरू मॅडमची प्रोजेक्ट बघितले बापरे. हो सर एकदम भारी भारी प्रोजेक्ट. काही पण म्हणते पाहिजे. असं नाही बस झालं. आमचे काही आमचं एक्झामचं टेन्शन होतं म्हणून मी नाही का स्टार्टिंगचं एवढं इंटरेस्ट घेतला, मग बाकीचं मी घेतलंच नाही, विसरूनच गेले. आणि हे बघा ही पुढची गँग. हे बघा हे पेपर भारी गेला. कुणाचं? माझी बॅग पावडर लावून आलेली मुलगी. माझ्या पण चेहऱ्यावर पावडर लावला. ब्लॉगलचं विचारा पेपर कसा गेला इथे. चांगला गेला, एवढा वाईट पण नाही गेला आणि एवढा हे पण नाही गेला. पावडर लावली ना मला मला. ठीक आहे. हिला नाही का साखरेचा चहा म्हणजे गुळाचा चहा म्हणून साखरेचा चहा पाहतो हिला. तेव्हा ह्या मुलगी ही शख्सला ह्या मुलीला तर हिला
हिला नाही आम्ही चहा वगैरे कुठं पितो म्हणजे आनंद हॉस्पिटलच्या खाली ठेवू नका कोणी. ठेवा मी एवढी बहीण आहे. चांगलं असतं ना सेहतसाठी गुळाचा चहा. तर आम्ही इथं नाही का जे आनंद हॉस्पिटलच्या खाली आम्ही चहा पितो. आपण काय केलं काय करू मला काय म्हणलं दादा की नाही का ही गुळाचा चहा पित नाही. तर हिला नाही का बोलला की नाही का साखरेच्या चाहीसाठी स्पेशल बनवलाय हिला स्पेशल चहा दिलाय. तर आम्ही तसंच केलं. दादा आहेत ते आपले मग त्यांना मी स्टार्टिंगलाच गेलं बोललं की नाही का साखरेच्या म्हणून नाही का गुळाचा चहा द्या तिला. पिली तरी पण तिला डाऊट आलता पण काही नाही. चला आमचे पेपर झाले चला डायरेक्ट चहा पितो. कपडे लाजून ती शेंबडे हा हाय बसते थांब. कशाच्या डब्याची जागा देते का मला खाली बसते. पेपर कसा गेला विशेषचा गोरा पान. दादा साखरेची चहा द्या. हा साखरेची. ओ मॅडम तुम्ही साखरेचा प्या गुळाचा प्या हा गुळाचा. हा तुम्ही हा तिथं चहा पिऊन झाले इथं प्रारंभ मध्ये स्पेशल दुकान. नाही इथं चहा खूप टेस्टी लागतो इथं. म्हणजे सगळ्या ग्रुपमध्ये गप्पा गोष्टी Oh चहा धन्यवाद. गप्पा हो काही पण नका बोलू. घ्या तुम्ही तुझं आहे. हा ठीक आहे चला. स्पेशल साखरेचा चहा कुणाचा ह्या मॅडम चहा पार्टी. मेरू मॅडम काय बोलली ती काय बोलली. संस्कारी साडी नाही साडी घालू नये म्हणजे हॉट दिसती बाई काय पण मेरू मॅडम तुम्ही साडी घालून काय तू सांग ना तुला काय सुचत असेल तर. सरांना गिफ्ट घ्यायचं काय ठरवायचं बोला. ब्लॉग सेंड अपच्या नंतर टाकणार आहे. त्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे घरी असेल त्यांच्याकडे घरी सर डायरेक्टली अचानक आले. गौरव सरांचे अचानक सर आले. सर ऐकले आपला आवाज असा मोठा. बोला हळूहळू. हा चालेल 1000 पर्यंत भेटेल. अरे पहिले बघ त्यांच्याकडे असेल तर काय घेऊन करतेस. तेच बोलते. हा तेच बोलते. बाय खायचे मला खायचं ब्लॉगरला नाही खायचं. चहा पिलाय ना आता पाणीपुरी खायची. याला पाणीपुरी ऐ बोला. हां खावा चला. सरांसाठी गिफ्ट आहे. खालीची माझी डायरी आहे. काय रे विशाल आम्ही दोघं भाऊ बहीण चालत चाललोय. सगळे घरी पोचले असते. पकड एवढं बाई गेले आता त्याच्या घरी. माझा अवतार बकल झाला. रस्त्यावर एकटी चालली कोणच नाही. बापरे दम लागला आज येता विशाल. आम्ही दोघं तर रोज येतो. गाड्याचा आवाज येत असतं काय ऐकायला येत नसतं रे. अवतार बघ बिट्टू टाकल्या काय करते रे छोटे बाल. कांदा काढते म्हणजे कांदा कापते. दसरा कधी आहे का? पुढच्या वर्षी दसरा ऑक्टोबर महिन्यात आहे ना. बिट्टू हा महिन्यात पुढच्या महिन्यात काय करते रे तू. दिवाळीच्या महिन्यात कसं खाते ग बाई. काय करू रोज भाजी गप्पे. स्वयंपाक बनवायचा तरी पण स्वयंपाक बनवायचा. गुड मॉर्निंग. तर हा ब्लॉग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी चालू झाला. पहिल्याचा ब्लॉग तेवढा चांगला नव्हता म्हणलं मग झाला आहे. त्याला सोडून नाही जास्त काही कंटेंट नव्हतं मग थोडाच होता. तर हा कंटिन्यू केला आहे मी. हा टेरेस आता कपडे मम्मीने धुलेत वर बादली वगैरे ठेवायला आली. हा आमचा टेरेस घर दाखवते मला तुम्हाला थांबा. तसं गार्डनवरचं गार्डन नाही पण झाडं लावली. मोगऱ्याचं आहे ते गुलाबाचं. हे माझं छोटंसं घर. हे अजून काम बाकी ह्याचं. हे माझं रूम आहे आणि ह्याच्या खाली हे व्हायचं पण काम बाकी आहे थोडंसं.
बाकीचं घर खाली. माझं सगळेच खाली, माझं घर आहे सगळेच खाली. काय फोन उचलतच नाहीये, काय माहिती कुठं गेली आहे. बघू आता ती येईल तेव्हा जाते. खूप टाइम झालाय तसं तर. मी आमच्या टेरेसवरची रूम, जी की माझी पर्सनली माझी रूम असणार किंवा ते रूम. रियाची वाट बघते, बघू आता कधी येते रिया. मी किती सकाळी उठले, लवकर आंघोळ वगैरे केली, तिची वाट बघत बसले जेवढ्यात आहे. तर मला वाटलं ती येते, पण ती आलीच नाही. फोन पण लागत नाही तिचा. आता आल्यावर तिला डायरेक्ट भेटवते. आता आता ब्लॉग शूट करते. मी जेव्हा घ्यायला आलो तेव्हा नाही ब्लॉग. अरे विसरले मी, तेव्हा मी ब्लॉग काढायचं विसरले. काय करू? असंच करतो. हा राहू दे चल. आता अभ्यास कसा करा. हिने माझं नाही का हात बघ कसं केलं बघ, तुम्हाला दिसत असतं निशान बघा. अख्खी नक ओढली. आता पुसलं तिने ते बघा. ए रिया रिया बघ, लाल लाल झालं ते थोडंसं. मोबाईलमध्ये दिसत नसणार आहे. रिया दाखव कुठं झालं बघ, लाल लाल झालं. दाखव कुठे. हे बघा मित्रांनो, इथं झालंय लाल लाल. पण चुकून झालंय. लाजवंतीला हा ना, बघ ना, डायरेक्टली मजा करताना. अभ्यास आजचं 2 पेपर आहे. 2 पेपर कसं जाईल काय माहिती. आधी दीड तास तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स किती हसते मधून. लक्षात राहील. ते बघ किती एकदम लक्ष देऊन ऐकते. स्टॅटिस्टिक्स घेऊन बसला तर तुमच्या पुढच्या म्हणजे मला माहित नाही, सरांनी जर कंटिन्यू पेपर घेतला तर तुम्हाला एक्सेल आणि पॉवर पुरी लक्ष देऊन ऐकते. कोणाचं काय तुझं काय चाललंय. नाही मी रडत नसते. पेपर माझा कसं पण झालं, मी रडणार नाही. तिने पहिल्या पेपरला इतकं टेन्शन घेतलं आणि इतकं भारी पेपर गेला तो, आणि काल सगळा अभ्यास केला आणि तिला असं वाटलं नाही का पेपर सोपा जाईल, तर इतका अवघड गेलाय पेपर. आणि आता म्हणते मी आता काहीच वाटून नाही घेत. मित्रांनो कमेंट मध्ये मार्क मारा किती पडलेत. नाही एवढे पण वाईट नाही, पण आहे पण. सांगायचे होते मित्रांनो, तिचे ग तिचेच फक्त, आपली कशाला काढायची. मी असं म्हणून कट करेल तुला सांगितलं ती हेडफोन घेऊन ऐकते पहिलं. एडिटिंगला मी असते ना. तर जाऊ दे, अभ्यास करू बघू काय काय होतं. ही काय माहिती एवढं आता का काढायची काय माहिती. हां तर जाऊ दे, अभ्यास करू आपण. अभ्यास झाल्यावर सगळं. साक्षी तुला नाव किती पडले आतापर्यंत? सगळ्यात जास्त कोणतं नाव? शेंबडी. शेंबडीत 1 नंबर. मला ना पहिल्यापासून शाळेपासून माहिती आहे का. लिस्ट तिच्या नावाची लिस्ट टाका. ऐका हा, आता एवढंच काम बाकी आपल्याकडं. शाळेमध्ये टॅक्सी बोलायची. टॅक्सी साक्षी म्हणजे माझं नाव साक्षी होतं, मला टॅक्सी बोलायचे. आणि नंतर सप्पो कॉलेजमध्ये जाऊ दे. उठवून टाकलं. मस्त प्रॅक्टिस करत बसले की आम्ही कोण गेले. इथं बसले जाऊ द्या. गाईज आजपासून हिचं नाव नवीन आहे. एक पास्ट मध्ये हिला सगळेजण टॅक्सी बोलायचे, आम्ही शेंबडी म्हणायचो. हिचं नाव आजपासून शेंबडी टॅक्सी. हां मला कॉलेजमध्ये सगळी बोलत होते. हे सगळं उगीच काही पण नाही. जाऊ दे, पागल हे जाऊ दे, ऐकू नका. चला ठेवा. बाय बाय बाय. नंतर भेटू आपण. हां रे विशाल भाऊ. सगळी जागा पॅक झाली तर येऊन बसला. काय आम्हाला जागा नाही, सगळे बसले. रिया ती काय करणार आहे? मग पायाला इन्क्लूड करू. त्याच्या तोंडात त्याच्या तोंड काय ते चांगलं नाही वाटत. काय नाही, actually 2 तारखेच्या कार्यक्रमाला तुम्हाला म्हणजे काय बोलायचं. 2 तारखेच्या कार्यक्रमला तुम्ही किती उत्साहात. सर टाटा करण्यासाठी लय ऐक ना, तुला खाली चाललोय थोडं सरांच्या नाही का गिफ्ट बघायचं आम्हाला. तर आम्ही नाही का जे दाखवतो तुम्हाला असेवाले बर्ड्स घ्यायचं, म्हणजे नाही का चांगल्या कंपनीचं घ्यायचं, नाही का थोडंसं महागडं. ते बघते आता येण्याचं गोंधळ आहे. तर बघू दुकानात जातो आता. मी विचारतो. मी आणि केस पेपर झाला आहे. थोडं टेन्स आहे मी, कारण पेपर चांगलं नाही गेलं कालचाही थोडासा, आणि आजचं पण थोडं ऑर्डर वगैरे चांगलं नाही गेलं.
केले चला जाऊ बघू मग आता काय घेतो. बर्ड्स तर झालेले फिक्स बर्ड्स. बघू आता. इथं आहे मी यूट्यूब. लाजवंतीचा मूड खराब आहे म्हणलं कसं होतो तुम्ही सगळे मिळून. हा काय प्रकार हा कायच ए तू निकिता मुलीसारखं बोलू नको बिलकुल. बिग बॉस बघणारा माणूस नुसतं बिग बॉस बघतो कधी बघत. कुठलाच हे बघ सोडत नाही. हा काय 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 बरोबर काय. चला जाऊ आपण गिफ्ट घ्यायला. मस्ती चालू आहे तुझी काय मस्त. ट्यूबलाईट. आता आम्ही सरांची गिफ्ट घ्यायला चाललोय. ए शेमड्यानो गाडी बघा. ए रियाद गाडी बघ की थोडस. सरांचं गिफ्ट घ्यायला चाललोय आम्ही आता जस्ट म्हणजे बघायला चाललोय. आता बघू कोणतं घ्यायचं. बॉट आणि नॉईजच चाललंय घ्यायचं. बघू आता नाही ती घरी चालली आहे. बरं ठीक आहे चला मग. तर बघू ह्या दुकानात एकदा विचारू आणि बाकीचं मग त्या तिकडे एक दुकान आहे. दोघांपैकी एका दुकानात विचारू कितीला बजेट पडेल. आवाज किरकिर येतच ना रे. बघू आता काय काय पडतं नाही का. चला भेटू दुकान डायरेक्ट. रिया कवर का भंडार आहे. चिवस काय पण फेकते तोंड बघायचं दुकानवाले. ह्या दुकानात आल्या आता घ्यायला आम्ही बट्स. ट्यूबलाईट नवीन नाव तुझं. नवीन नाव तिथे रोज वेगवेगळे नवीन नाव अवतार पण असं झालंय. बायको सारखे रोज नवीन नवीन नाव. रिया जाऊ दे आजचा एकच दिवस आहे. आणि थोडे व्हिडिओ काढलेत आम्ही. काय ग कवर बघती ही शेंबडी. मला फायनल केलंय हा ना रिया. मला त्याचं बॉक्सच आवडलंय ते सोन्या ज्वेलरी शॉप. हा बाय 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 ताई हळू. हा वाला बर्ड्स हा वाला घेतलाय आम्ही बर्ड्स आता जस्ट. कसं वाटते तुला होय साकड्या शेंबड्या चष्मिश. काय रे काय बोलू शेवटचा दिवस आहे. हा आता आमचा क्लास ना आता हा आमचा क्लास संपणार आहे खूप लवकर म्हणून. तर आम्ही तुम्हाला नाही दिसणार आता कधी. हा पायलच्या ब्लॉग मध्ये मध्ये दिसू. तुम्ही आम्हाला मिस नाही करताल. दिसणार कधी कधी दिसणार. तुम्ही आम्हाला मिस करताल तर सांगा. नाही करणार तुला कोणी मिस. नका करू. चल बाय चला. ह्याची सुरेखा भेटलेली नाही. क्लास संपला तरी पण नाही भेटली याची सुरेखा. भेटेल. नाही भेटणार चल पा. खाने खाने पे को खा